एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 12 पेरीमीटर अँड एरिया मधील प्रॅक्टिस सेट नंबर 46 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. ए पेज ऑफ ए कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग अँड 26 सेंटीमीटर वाईड. व्हॉट इज इट्स एरिया? म्हणजे कॅलेंडरचे पेजची मेजरमेंट आपल्याला दिलेली आहेत. 45 सेंटीमीटर लॉंग आहे आणि 26 सेंटीमीटर वाईड आहे. सो त्याचा एरिया काय असेल? सो हा कॅलेंडरच्या पेजचा एरिया म्हणजे वी हॅव टू फाइंड आउट दी एरिया ऑफ रेक्टँगल. इज इट क्लिअर? सो इथं मी रेक्टँग्युलर पेज काढून घेतलेला आहे. त्याचा लेंथ आहे 45 सेंटीमीटर अँड 26 सेंटीमीटर ही ब्रीथ आहे. सो या इन्फॉर्मेशननुसार आपण रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करणार आहोत. एरिया म्हणजेच काय? या पेजचा हा शेडेड पार्ट आहे, तो म्हणजेच काय आहे? या पेजचा एरिया आहे आणि हाच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. ए पेज ऑफ कॅलेंडर इज इन रेक्टँग्युलर शेप. इज इट क्लिअर? रेक्टँग्युलर शेप. सो लेंथ L ही गिवन आहे 45 सेंटीमीटर अँड ब्रीथ ऑल्सो गिवन 26 सेंटीमीटर. Then we have to find out the area of rectangle. So we know that the formula of area of rectangle is equal to L into B. सिम्पली व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. एल काय आपली 45 सेंटीमीटर इंटू ब्रीथ 26 सेंटीमीटर. सो हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 26 5चा 130, दॅट मीन्स 0 13 कॅरी होतील. नंतर 26 4चा 104 प्लस 13 मीन्स 117. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एरिया ऑफ रेक्टँगल हा काय आलेला आहे 1170 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण तो एरिया आहे म्हणजेच इथला सेंटीमीटर आणि इथला सेंटीमीटर, दॅट मीन्स सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर काय झालेलं आहे सेंटीमीटर स्क्वेअर. हे आपण असं पण लिहू शकतो स्क्वेअर सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो हा आपला रेक्टँगलचा एरिया आलेला आहे. दॅट मीन्स ह्या पेजचा एरिया आलेला आहे. एरिया ऑफ rectangle. Is it clear? So we can write the area of calendar page. Therefore area of calendar page is 1170 centimeter square. Is it clear? Then next question, second one. See the question. What is the area of a triangle with base 4.8 centimeter and height 3.6 centimeter? आपल्याला ट्रायंगलची मेजरमेंट दिलेली आहे, ट्रायंगलचा बेस दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे. सो आपल्याला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो इथं मी एक ट्रायंगल काढून घेतलेला आहे. ट्रायंगल ABC मध्ये बेस ही जी साईड BC आहे तो म्हणजेच काय या ट्रायंगलचा बेस आहे. साईड BC इट इज द बेस ऑफ धिस ट्रायंगल. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर हाईट या व्हर्टेक्स ए मधून मी या BCवर हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे. इट इज 90 डिग्री. सो हा जो 90 डिग्री टाकलेला परपेंडिक्युलर आहे तो म्हणजेच काय आहे या ट्रायंगलची हाईट आहे. ती हाईटचं मेजरमेंट काय दिलेलं आहे 3.6 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. बेस आपल्याला दिलेला आहे. बेस इज इक्वल टू गिवन आहे 4.8 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर हाईटसुद्धा दिलेली आहे. हाईट 3.6 सेंटीमीटर. सो वी हॅव टू फाइंड आउट दी एरिया ऑफ ट्रायंगल. वी नो दॅट दी फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. इज इट क्लिअर? हा फॉर्म्युला आपण स्टँडर्ड 5th स्टँडर्ड 6मध्ये पण स्टडी केलेला आहे. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. 1/2 ॲज इट इज
बेसची व्हॅल्यू आहे 4.8 सेंटीमीटर इंटू हाईट आहे 3.6 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? सो इथं 2नी कट होईल. 2 1चा 2, 2 2चा 4 अँड 2 4चा 8. रिमेनिंग काय राहिलं 2.4 इंटू 3.6. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. सो 24 6चा 144. सो 14 कॅरी होतील. त्यानंतर 24 3चा 72 आणि कॅरी झालेले 14 मीन्स 86. आणि ह्या 2 डिजिट नंतर पॉईंट, दॅट मीन्स आपला पॉईंट हा 8 नंतर येईल. इज इट क्लिअर? म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण तो काय आहे एरिया आहे. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट द एरिया ऑफ ट्रायंगल इज 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? हा आपला एरिया आलेला आहे ट्रायंगलचा. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड वन. सी दी क्वेश्चन. What is the value of rectangular plot of land 75.5 meter long and 30.5 meter broad at the rate of 1000 rupees per square meter? आपल्याला एक रेक्टँग्युलर प्लॉट दिलेला आहे आणि त्या प्लॉटची साईज दिलेली आहे, म्हणजे तो 75.5 मीटर लॉंग आहे. इज इट क्लिअर? आणि तो 30.5 इतका ब्रॉड आहे. सो हा आपल्याला सुरुवातीला ह्याचा एरिया काढायचा आहे आणि त्यानंतर 1 स्क्वेअर मीटरचा रेट आपल्याला दिलेला आहे 1000 रुपीज. सो हा जो एरिया निघणार आहे त्या एरियाला सिम्पली आपण काय करणार आहोत 1000नी मल्टिप्लाय करणार आहोत. सो सुरुवातीला हा रेट दिलेला आहे. सो पूर्ण आपल्याला या प्लॉटची व्हॅल्यू काढायची आहे. फाइंड दी व्हॅल्यू. व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट? हा जो रेक्टँग्युलर प्लॉट आहे त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हा प्लॉटचं मेजरमेंट दॅट मीन्स एरिया फाइंड आउट करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो जे गिव्हन आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. लेंथ ऑफ प्लॉट गिव्हन आहे. सो वी कॅन राईट दी लेंथ ऑफ प्लॉट ही किती दिलेली आहे 75.5 मीटर. त्यानंतर ब्रीड पण दिलेली आहे. B of plot is 30.5 मीटर. तर सुरुवातीला आपल्याला एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे. सो वी कॅन राईट द एरिया ऑफ रेक्टँगल. आणि रेक्टँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे, एरियाचा L इंटू B. सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. 75.5 इंटू 30.5. हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपलं ॲन्सर काय येणार आहे 230,275. आणि या 2 डिजिट नंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे आपला पॉईंट हा इथं येईल. इज इट क्लिअर? हा आपला काय निघालेला आहे या रेक्टँगलचा एरिया निघालेला आहे. सो आपले युनिट येईल मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? हा आपला एरिया निघालेला आहे, एरिया ऑफ रेक्टँगल. तर नेक्स्ट पॉईंट यात दिलेला आहे की रेट दिलेला आपल्याला 1000 पर स्क्वेअर मीटर, म्हणजे एका स्क्वेअर मीटरसाठी 1000 रुपीज द्यायचे आहेत. तर एवढे स्क्वेअर मीटर हा एरिया निघालेला आहे, त्यासाठी किती रुपीज द्यावे लागणार, दॅट मीन्स या पूर्ण प्लॉटची व्हॅल्यू किती येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सिम्पली आपण काय करणार आहोत, जे गिव्हन रेट आहे तो लिहून घेऊया. सुरुवातीला रेट काय आहे 1000 रुपीज, 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर, म्हणजे एका स्क्वेअर मीटरसाठी 1000 रुपीज. तर एवढ्या स्क्वेअर मीटरसाठी किती असा आपला क्वेश्चन आहे. सो वी कॅन राईट द कॉस्ट ऑफ प्लॉट इज इक्वल टू, सिम्पली आपण काय करणार आहे, टोटल किती आलेलं आहे आपलं एरिया 2302
0.75 आणि रेट काय आहे 1000. सो सिम्पली मल्टिप्लाय बाय 1000 करणार आहोत आपण. हे मल्टिप्लिकेशन सोपंच आहे. सो हीच व्हॅल्यू राहील आणि त्यावर 3 झिरो येतील. 230.275.000 आणि पॉईंट 2 डिजिट नंतर म्हणजे आपला पॉईंट कुठे येणार आहे इथं येणार आहे. म्हणजे आपली व्हॅल्यू काय होणार आहे 23,02,750 रुपीज. ही प्लॉटची काय निघालेली आहे कॉस्ट निघालेली आहे. इज इट क्लिअर? ही कॉस्ट ऑफ प्लॉट. सो नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वन. सी दी क्वेश्चन. A rectangular hall is 12 meter long and 6 meter broad. Its flooring is to be made of the square tiles of this size 30 centimeter. How many tiles will fit in the entire hall and how many would be the required if tile of size 15 centimeter were used? म्हणजे सुरुवातीला आपण क्वेश्चनचा मिनिंग समजावून घेऊया. एक रेक्टँग्युलर हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये साईज काय दिलेली आहे 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. दॅट मीन्स त्या हॉलची लेंथ ही 12 मीटर आहे आणि विड्थ ही 6 मीटर आहे. इज इट क्लिअर? आणि त्यामध्ये फ्लोरिंग मीन्स टाईल्स आपल्याला बसवायच्या आहेत. सो अशा जर आपण टाईल्स बसवत नेल्या तर या टाईल्सची पण आपल्याला काय दिलेली आहे साईज दिलेली आहे 30 सेंटीमीटर. हा स्क्वेअर शेपचा टाईल आहे. हा एक जो टाईल आपण बसवणार आहे तो 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर ही याची साईड आहे म्हणजे हा स्क्वेअर आहे म्हणजे याच्या सगळ्या साईड काय येणार आहेत 30 सेंटीमीटरच्याच येणार आहेत. इज इट क्लिअर? सो 30 सेंटीमीटर साईड असलेल्या स्क्वेअर शेपच्या टाईल या पूर्ण हॉलमध्ये किती बसतील हा एक आपला क्वेश्चन आहे. त्यानंतर साईज चेंज केलेली आहे 15 सेंटीमीटर. या 30 ऐवजी 15 सेंटीमीटरची साईजची जर आपण स्क्वेअर शेपची जर टाईल बसवली तर त्या टाईल्स किती बसतील. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपल्याला काय करावं लागणार आहे एरिया ऑफ दिस हॉल हा फाइंड आउट करावा लागणार आहे. त्यानंतर हा टाईलचा पण एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये हे मेजरमेंट घेऊन आपल्याला टाईलचा एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे. इज इट क्लिअर? आपण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो सुरुवातीला जे गिव्हन आहे ते आपण लिहून घेऊया. लेंथ ऑफ रेक्टँग्युलर हॉल ही काय दिलेली आहे लेंथ ऑफ हॉल इज 12 मीटर. इज इट क्लिअर? त्यानंतर ब्रीथ ऑफ हॉल इज 6 मीटर. का या इन्फॉर्मेशननुसार आपण याचा एरिया काढू शकतो हॉलचा. सो वी कॅन राईट दी एरिया ऑफ हॉल दॅट मीन्स एरिया ऑफ रेक्टँगल येणार आहे L इंटू बी. इज इट क्लिअर? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया 12 इंटू 6. सो 12 6चा 72 हा काय येणार आहे मीटर स्क्वेअर. बट आपली टाईल जी बसवायची आहे त्याची साईड काय दिलेली आहे 30 सेंटीमीटर म्हणजे ह्याचं युनिट सेंटीमीटरमध्ये आहे आणि आपला हॉल आहे तो मीटरमध्ये आहे. सो हॉल आणि टाईल यांचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. सो रेशो फाइंड आउट करत असताना आपल्याला काय लागतं युनिट हे सेम करावं लागतं. सो आपण ह्याचे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊया. हां मीटर स्क्वेअर म्हणजेच हे काय असणार आहे 72 मीटर इंटू मीटर. इज इट क्लिअर? मीटर स्क्वेअर म्हणजेच मीटर इंटू मीटर असणार आहे आणि आपल्याला रिलेशन माहीतच आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे आपल्याला रिलेशन माहीत आहे. सो आपण कन्वर्जन करू शकतो. त्या मीटरचे सेंटीमीटरमध्ये आपण जर कन्वर्जन करायचं असेल तर आपण काय करणार आहे 72 ॲज इट इज हे मीटर म्हणजेच आपण काय लिहिणार आहे 1 मीटरला 100 सेंटीमीटर. दॅट मीन्स मल्टिप्लाय बाय 100 आणि हे अजून एक मीटर आहे सो अजून मल्टिप्लाय बाय 100. इज इट क्लिअर? आता सिम्पली 72वर हे 4 झिरो येतील. हा आपला काय निघणार आहे हॉलचा एरिया निघणार आहे सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 7,20,000 सेंटीमीटर स्क्वेअर हा काय निघालेला आहे हॉलचा एरिया निघालेला आहे. सो आता आपल्याला हॉलमध्ये काय करायचं आहे सुरुवातीला केस 1मध्ये आपल्याला काय करायचं आहे
30 साईड असलेली स्क्वेअर शेप टाईल बसवायची आहे. सो सुरुवातीला आपल्याला ह्या टाईलचं सुद्धा काय करावं लागणार आहे, एरिया. हा छोट्याशा स्क्वेअर शेपमध्ये टाईल बसवायच्या आहेत, त्याचासुद्धा आपल्याला एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे. म्हणजे ह्या साईडच्या या पूर्ण हॉलमध्ये किती टाईल बसतील हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. सो फर्स्ट कंडिशन फर्स्ट आपल्याला साईज काय दिलेली आहे स्क्वेअर शेप टाईलची 30 सेंटीमीटर. सो 30 सेंटीमीटर म्हणजे इथं जर मी एक स्क्वेअर ड्रॉ केला टाईलचा, ही काय आहे, टाईल आहे. इज इट क्लिअर? आणि ही स्क्वेअर शेप आहे म्हणजे त्याचं सगळ्या बाजू ह्या इक्वल आहेत आणि एक साईड आपल्याला दिलेली आहे 30 सेंटीमीटर म्हणजे सगळ्याच सेंटीमीटर असणार आहेत. सो ह्याचा एरिया फाइंड आउट करायचा म्हणजे आपल्याला स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे. सो वी कॅन राईट दी स्क्वेअर टाईल इज स्क्वेअर शेप टाईल is of 30 सेंटीमीटर साईड. त्याची साईड काय आहे 30 सेंटीमीटर आहे. सो देअरफॉर एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे ह्या टाईलचा एरिया आता आपण स्क्वेअर, दॅट मीन्स ब्रॅकेटमध्ये आपण टाईल लिहूया म्हणजे लक्षात येईल. या टाईलचा एरिया दॅट मीन्स काय होणार आहे एल स्क्वेअर. आपल्याला एरिया माहीतच आहे स्क्वेअरचा. सो 30 स्क्वेअर दॅट मीन्स ॲन्सर काय येईल आपलं 3 स्क्वेअर 9 आणि 2 झिरो स्क्वेअर म्हणजे 2 झिरो इथे येणार आहेत. म्हणजे आपला टाईलचा एरिया हा 900 झालेला आहे. हा टाईलचा आलेला आहे आणि सुरुवातीला जो आपण काढला हा एरिया तो कशाचा काढलेला आहे, तो हॉलचा एरिया निघालेला आहे. हा कशाचा निघालेला आहे, हॉलचा एरिया. इज इट क्लिअर? आणि हा जो निघालेला आहे तो टाईलचा, इथं सेंटीमीटर स्क्वेअर हा टाईलचा निघालेला आहे. इज इट क्लिअर? सो आपल्याला काय करायचं आहे, आता या साईडच्या टाईल्स हॉलमध्ये किती बसतील. सो वी कॅन राईट दी नंबर ऑफ टाईल्स, रिक्वायर्ड म्हणजे किती टाईल्स लागतील आता हॉलसाठी. रिक्वायर्ड इज इक्वल टू एरिया ऑफ हॉल जे हॉलचा एरिया अपॉन टाईलचा एरिया. इज इट क्लिअर? एरिया ऑफ टाईल. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. हॉलचा एरिया आपला किती आलेला आहे 7,20,000 सेंटीमीटर स्क्वेअर आणि आत्ता टाईलचा आत्ताच आपण फाइंड आउट केला तो किती आलेला आहे 900 सेंटीमीटर स्क्वेअर. सो आपण 0ला 0 कट करू शकतो. 7,20,000 अपॉन 900 हे 2 झिरो या 2 झिरोला कट होतील. 9नी परत अगेन कट होईल. 9 1 9 आणि 9 8 72 आणि हे 2 झिरो ॲज इट इज म्हणजेच 800 ह्या काय आलेल्या आहेत टाईल्स आलेल्या आहेत. 800 टाईल्स. जर आपण 30 सेंटीमीटर या साईजची जर स्क्वेअर शेपमध्ये टाईल घेतली तर अशा टाईल्स किती लागणार आहेत, हा पूर्ण रेक्टँग्युलर शेपचा हॉल कव्हर करण्यासाठी ह्या 30 सेंटीमीटरच्या टाईल ह्या 800 लागणार आहेत. इज इट क्लिअर? ह्या नंबर ऑफ टाईल्स आलेले आहेत. सो आता सेकंड कंडिशन काय सांगितलेली आहे, आता ह्या टाईलची साईज आपल्याला चेंज केलेली आहे. 15 सेंटीमीटरसाठी सुद्धा किती टाईल लागतील असा आपला क्वेश्चन आहे. सो इथं जर आपण 30ची बसवली तर टाईल्स किती लागतात 800 लागतात. सो आता इथं आपण 30 ऐवजी 15 सेंटीमीटर साईड असलेली स्क्वेअर शेप टाईल बसवणार आहोत. इज इट क्लिअर? सो सेकंड कंडिशन सेकंड. तर साईज काय आहे टाईलची साईज, हा स्क्वेअर समजा मी इथं ड्रॉ केला तर आता ही टाईल आहे, हा स्क्वेअर म्हणजे ही टाईल आहे आणि हे स्क्वेअर शेप असल्यामुळं सगळ्या साईड्सच्या इक्वल येणार आहेत आणि एक साईड आता किती दिलेली आहे 15 सेंटीमीटर. सो आता सुरुवातीला आपल्याला ह्या टाईलचा
एरिया फाइंड आउट करावा लागणार आहे. सो सुरुवातीला आपण या टाईलचा एरिया फाइंड आउट करूया. एरिया ऑफ टाईल. एरिया ऑफ टाईल म्हणजेच एरिया ऑफ स्क्वेअर येणार आहे, कारण ही टाईल ही स्क्वेअर शेपमध्ये आहे. सो एल स्क्वेअर दॅट मीन्स 15 स्क्वेअर, कारण साईज काय आहे 15 आहे. सो 15 स्क्वेअर 225 सेंटीमीटर स्क्वेअर हा काय आलेला आहे एरिया ऑफ टाईल आलेला आहे. सो आता या साईजच्या किती टाईल हॉलमध्ये बसतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन राईट द नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड. हा जो प्रिव्हियस आपण फॉर्म्युला लिहिला तोच इथं रिपीट करणार आहोत. हॉलचा एरिया अपॉन टाईलचा एरिया. सो वी कॅन राईट द एरिया ऑफ हॉल अपॉन एरिया ऑफ टाईल. आपण हॉलचा एरिया फाइंड आउट केलेला आहे, तो किती आलेला आहे 7,20,000 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि आता टाईलचा एरिया आत्ताच आपण फाइंड आउट केला 225 सेंटीमीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर. आता हे डिव्हायडेशन आपल्याला सिम्पली करायचं आहे. सो आपण ते रफ पेजवर करूया. 225 ने आपण कट करता येईल. सो सुरुवातीला जर आपण बघितलं तर ते आपण असं लिहू शकतो 7,20,000. इज इट क्लिअर. आणि 225 ने आपण काय करणार आहोत याला कट करणार आहोत. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 225चा टेबल आपल्याला 720 येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो आपल्याला हा टेबल येत नाही. सो आपण काय करत असतो ह्या पहिल्या नंबरचा अंदाज घेत असतो. इज इट क्लिअर. सो आपण काय करून बघणार 2 2चा 4 आणि 2 3चा 6 येतो आहे आणि हा 7 आहे. सो आपण 3चा करून बघूया 2 2 5 इंटू 3. जर आपण करून बघितला तर 5 3चा 15, 3 2चा 6 आणि 1 7 आणि 3 2चा 6 म्हणजे 225 3चा 7 675. इज इट क्लिअर. तर हे सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे. सबस्ट्रॅक्शन काय येईल आपलं 0 - 5 दॅट मीन्स 10 - 5 5. त्यानंतर 12 - 8 आता 4 आणि हा 0. त्यानंतर हा 0 आपण ट्रॅक केला. आता आपला नंबर काय तयार झालेला आहे 450. इज इट क्लिअर. आता 2चा अंदाज आपण 4पर्यंत घेणार आहोत. 2 2चा 4 म्हणजे 225 2चा आपण करून बघूया 225 इंटू 2. कारण अंदाज आपला काय आलेला आहे 2 2चा 4 म्हणून आपण 2चा करून बघणार आहोत. सो 2 5चा 10, 2 2चा 4 आणि हा एक 5 आणि 2 2चा 4. एक्झॅक्टली हा नंबर आणि हा नंबर आलेला आहे. सो आपण 2नी डिव्हाइड करू शकतो. 4 225 2चा 450. इज इट क्लिअर. सो 0 0 त्यानंतर हा 1 ट्रॅक केला. सो आपला 0नीच भाग लागणार आहे. त्यानंतर अगेन हा 0 ड्रॅग केला. सो आपला अगेन 0नीच भाग लागणार आहे. सो आपला ॲन्सर काय आलेला आहे 3200. इज इट क्लिअर. सो आपण इथं लिहून घेऊया. याचा ॲन्सर काय आलेला आहे आत्ता 3200 दॅट मीन्स 3200. ह्या काय निघालेल्या आहेत टाईल्स निघालेल्या आहेत. म्हणजेच 15 सेंटीमीटर साईज असलेला स्क्वेअर शेप जर टाईल आपण वापरला तर त्या टाईल्स तो हॉल कव्हर करण्यासाठी किती लागणार आहेत 3200. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट क्वेश्चन 5th one. सी दी क्वेश्चन. फाइंड द पेरीमीटर अँड एरिया ऑफ ए गार्डन विथ मेजर्स ॲज शोन इन दी फिगर अलॉंग साईड. आपल्याला ही जी फिगर दिलेली आहे ती गार्डनची फिगर आहे अँड इट इज ए क्लोज फिगर आणि त्याची साईड दिलेली आहे आपल्याला 13 मीटर आणि हा एक साईनसुद्धा दिलेला आहे. या साईनचा मिनिंग काय आहे की याची प्रत्येक साईड ही काय आहे 13 मीटरची. दॅट मीन्स ही इक्वलच आहे. इज इट क्लिअर. सो सुरुवातीला आपण पेरीमीटर काढूया. पेरीमीटर म्हणजेच काय सम ऑफ ऑल साईड्स.
मग सुरुवातीला आपण साईड्स काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 साईड्स आहेत आणि प्रत्येक साईड ही 13 मीटरची आहे. सो आपण याचा पेरिमीटर फाइंड आउट करू शकतो. सो सुरुवातीला आपण इन्फॉर्मेशन आहे ती लिहून घेऊया. फिगर हॅज 12 equal sides of 13 मीटर each. 12 साइड्स आहेत आणि प्रत्येक साइड ही 13 मीटरची आहे. सो देअरफॉर पेरिमीटर इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ गार्डन. पेरिमीटर ऑफ गार्डन is equal to sum of all sides. Is it clear? Sum of all sides. So total sides किती आहेत आपल्या? 12 आहेत आणि प्रत्येक साइड ही 13 मीटरची आहे. सो 12 इंटू 13 मीटर. इज इट क्लिअर? तर सिम्पली आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 13 2चा 26, त्यानंतर 13 1चा 13 आणि कॅरी झालेले 2, दॅट मीन्स 13 आणि 2 15. 156 मीटर हा काय आलेला आहे? गार्डनचा पेरिमीटर आलेला आहे. सो वी कॅन राईट द पेरिमीटर इज 156 मीटर. हा पेरिमीटर आलेला आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला एरियासुद्धा फाइंड आउट करायचा आहे. सो हा पेरिमीटर म्हणजेच काय आलेली आहे? या गार्डनची फक्त ही बॉर्डर, हा जो ब्लू कलरचा बॉर्डर आहे तो म्हणजेच काय आहे? या गार्डनची पेरिमीटर आहे. आणि तो आत्ताच आपण फाइंड आउट केला. तो किती आलेला आहे? 156 मीटर. इज इट क्लिअर? तर आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया म्हणजेच काय? हा पूर्ण आतला सरफेस. सो या फिगरमध्ये जर मी इथे एक लाईन ड्रॉ केली तर हा जो शेप तयार होतो आहे त्याची एक साईड ही 13 आहे, ही 13 आहे, ही सुद्धा 13 आहे. म्हणजे हा स्क्वेअर आहे. सो ही साईडसुद्धा काय असणार आहे? 13 असणार आहे. सो त्यानंतर इथं जर एक लाईन ड्रॉ केली तर हा सुद्धा एक स्क्वेअर होतो आहे. त्यानंतर इथं एक लाईन ड्रॉ केली तर हा सुद्धा एक स्क्वेअर होतो आहे. आणि त्यानंतर इथं जर एक लाईन ड्रॉ केली तर हा सुद्धा एक स्क्वेअर होतो आहे. आणि हे इक्वल साईजचे स्क्वेअर तयार होतात. हे टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स किती झालेले आहेत? 1 2 3 4 आणि 5. आता आपल्याला ह्या स्क्वेअरचं मेजरमेंट माहीत आहे. म्हणजे त्याची साईड काय आहे? 13 मीटर आहे. सो आपण 13 मीटर म्हणून एका साईडचा एका स्क्वेअरचा एरिया हा फाइंड आउट करू शकतो. सो एरिया काय येणार आहे? 13 स्क्वेअर. सो 13 स्क्वेअर 169. म्हणजे एका भागाचा, एका स्क्वेअरचा हा एरिया किती येणार आहे? 169. सो टोटल किती आहेत स्क्वेअर्स? 5 आहेत. सो आपण सिम्पली मल्टिप्लाय बाय 5 केलं तर आपला ॲन्सर येणार आहे हा पूर्ण गार्डनचा एरिया. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो पेरिमीटर आपण फाइंड आउट केला. आता आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो वी कॅन राईट देअर आर टोटल 5 squares of equal size चे टोटल 5 स्क्वेअर्स तयार झालेले आहेत. सो एरिया ऑफ 1 स्क्वेअर, पण 1 स्क्वेअरचा एरिया सुरुवातीला फाइंड आउट करूया. 1 स्क्वेअरचा काय येणार आहे? एल स्क्वेअर. इज इट? आणि एल आपली म्हणजे साईड काय आहे? 13 आहे. सो 13 स्क्वेअर. वी नो दॅट 13 स्क्वेअर इज 169. म्हणजे एरिया ऑफ 1 स्क्वेअर हा काय आलेला आहे? 169 मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? हा जो एरिया आलेला आहे तो फक्त एका स्क्वेअरचा आलेला आहे. एरिया हा 1 स्क्वेअरचा आलेला आहे आणि टोटल 5 तयार झालेले आहेत स्क्वेअर. सो वी कॅन राईट द एरिया ऑफ गार्डन. देअरफॉर एरिया ऑफ
एरिया ऑफ गार्डन म्हणजेच टोटल 5 स्क्वेअर्स. आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया 5 स्क्वेअर्स. सिम्पली काय होणार आहे एरिया? L इंटू 5. टोटल 5 आहेत आणि आपला एका ह्याचा काय आलेला आहे 169 इंटू 5 आता करायचं आहे आपल्याला. 169 इंटू 5 हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर 5 9चा 45, कॅरी 4 होतील, 5 6चा 30 आणि कॅरी झालेले 4 दॅट मीन्स 34 आणि 5 1चा 5 आणि कॅरी झालेली 3 म्हणजेच 845 हा एरिया आलेला आहे गार्डनचा. सो युनिट काय येणार आहे त्याचं मीटर स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो हा आपण एरिया फाइंड आउट केलेला आहे, एरिया ऑफ गार्डन. इज इट क्लिअर? डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.